नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि दणदणीत असाल. सो आज संडे आहे आणि आज आमचा असा प्लॅन झाला आहे की आपण जातोय रघुवीर घाटला. आपण खेळातून ते नियरली अबाउट 30 किलोमीटर्स आहे. सो आज संडे आपण रघुवीर घाटामध्ये घालवणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हालाही बघायला मिळणार आहे रघुवीर घाटमध्ये काय काय दृश्य आहेत ते. माझ्यासोबत आहे जयसूर्या, तसेच सच्चा पण सोबत आहे आणि आबी पण आहे आणि आबी ड्राईव्ह करतोय. तर भाई, पावसाच्या दिवसात फिरायला जाताना प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या. उगाच उत्मात करू नका. गाड्या वगैरे हळू चालवा आणि प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या. आपण आलोय रघुवीरघाटच्या पायथ्याशी म्हणजे खोपी गावात आलोय आपण. महाराजांचं स्मारक आहे इथे. तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या महाराजांचं मूर्ती स्थापना केलेली आहे. घाट सेक्शन पण खूप विचित्र आहे. सो प्रत्येकाने जाता येताना हॉर्न मारत चला टर्निंगला, कारण गावातली गुरं वगैरे पण असतात रस्त्याला. सो थोडीशी काळजी घ्या जेणेकरून कोणाला त्रास नाही होणार, ना तुम्हाला होणार ना त्या मुख्य प्राण्यांना होणार. रिक्षावाल्यांचा ना एक अलगच ट्रॅक असतो, त्यांचा नादच नाही करायचा मला.
सो गाईज फायनली आपण आलोय रघुवीर घाटात. तो आता आम्ही जाणार आहोत टेक घ्यायला. तो तुम्ही पण बघूया की रघुवीर घाटात जो वातावरण जे झालंय ना ते बाई एवढं क्लास झालंय ना, म्हणजे लिटरली मी तर तुम्हाला सांगतो बाई सॅटर्डे संडे सुट्टी घेऊन तुम्ही याच इकडे आणि आलात तर आपल्याला नक्की भेटा. मी पण येईन तुमच्यासोबत, आपण परत रिशूट करू. खाली जाताना प्रत्येकाने काळजी घ्या, कारण थोडं स्लिपरी पावसामुळे झालेलं असतं. नाहीतर तुम्ही एक्साइटमेंटमध्ये भाई जाल तर उगाच काहीतरी दुखापत करून घ्याल. सो थोडंसं काळजी घ्या प्रत्येक ठिकाणी जाताना, म्हणजे फिरण्याच्या ठिकाणी जाताना. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा पर्यटनस्थळी जाताना तेव्हा थोडंसं पर्यावरणाची पण काळजी घ्या. वरती हॉटेल आहे, की तुम्हाला खाण्यापिण्याची सोय सगळी होईल. तो आपला नाश्ता आलेला आहे, माझी कॉफी आले आणि अंडा भाजी. हो बस आता काय येतं. सो गाईज आता आपण चाललोय नेक्स्ट पॉइंटला. तुम्ही बघू शकता किती फॉग जमलाय तो आणि असं क्लास व्ह्यू झालंय. आपले दोन चंगू मंगू मागून येत आहेत. तुम्ही बघू शकता कसे ढग उतरलेत ते. एवढं क्लास वाटते ना भाई. जो मंडे टू फ्रायडेवाला जो लोड असतो ना तो इथे आल्यावरती ना लिटरली गायब होऊन जातो. म्हणजे असं वाटतं की कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी आलोय आपण. एकदम रिलॅक्स होऊन जातो आपण. सो सॅटर्डे संडे ज्यांना सुट्टी असेल, ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी म्हणजे खूप ट्राय कराच यायला. रिलॅक्स वाटून जाईल तुम्हाला. बंदच मिस्टर डॉमी 400 भावाला फुल सपोर्ट करा. बस भाई, थँक्यू. जय महाराष्ट्र. काय हा एक भेटलेला अभी मजा आएगा ना भिड़ो. तर कसं वाटेल रघुवीर घाट कमेंट करून नक्की सांगा. तर इथे रघुवीर घाटची संपूर्ण माहिती दर्शनावर फलक पण लावलेला आहे, त्यावर तुम्ही माहिती घेऊ शकता.